सर्वप्रथम आपणा सर्वांना शारदीय नवरात्र महोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा। मंडळी, शारदीय नवरात्र महोत्सव सुरू होत आहे आणि सज्जनांच्या संगतीने सहवासाने अथवा इतरांचे सद्विचार ऐकून पाहून प्रत्येक व्यक्तीस उपरती होत असते। त्याच्या ठिकाणी सहज सात्विक भाव जागृत होत असतो आणि कुठेतरी त्यालाही वाटू लागते की आपण ही काहीतरी उपासना इत्यादी करावी आणि मग विचारांचे काहूर माजू लागते की नेमके मी काय करू, कोणती उपासना करू, कोणता पर्याय मी निवडू किंवा कशाने कोणत्या उपासनेने माझ्या मनाला आत्मिक समाधान, आनंद, शांती इत्यादी मिळेल, कोणत्या पर्यायाने माझ्या सकल कामना पूर्ण होण्यास मदत मिळेल आणि मग अशा पद्धतीने उपासनेच्या मार्गाचा शोध सुरू होतो। तर त्या संदर्भात आपला हा आजचा व्हिडिओ समर्पित असेल। मित्रहो, मी वेदमूर्ती ज्योतिर्विद कृष्णा गुरुजी पात्रुडकर आणि वैदिक ॲस्ट्रो इन्फॉर्मेशन या यूट्यूब चॅनलवरती मी आपणा सर्वांचं मनापासून स्वागत करतो। नवरात्रीचा पर्व हा असा आहे, रेणुका महात्म्यात याचं वर्णन आहे, जरी नवरात्री निराहारी, युद्ध केलेस अहोरात्री, विजयी झालीस ते अवसरी, पुष्पसंभार वर्षला। म्हणजे नवरात्रीमध्ये देवीने अनेक असुरांसोबत युद्ध केलेले आहे। नवरात्री निराहारी, युद्ध केलेस अहोरात्री आणि विजयी झाली ते अवसरी, पुष्पसंभार वर्षला। तर ब्रह्मादी जे देव होते, ब्रह्मा, विष्णू, महेश इत्यादी, त्यांना सुद्धा न आटोपणारे राक्षस, दानव, असुर, सप्तशतीत याचं वर्णन आलेलं आहे की या देवतांनी सुद्धा महिषासुरासारखे किंवा मधुकैटभ इत्यादी सारखे जे राक्षस होते यांचा निःपात करण्यासाठी युद्ध केलं सर्व शक्तीनिशी। आणि त्याचं वर्णन आलेलं आहे की पंचवर्ष सहस्राणी बाहुप्रहरणो विभुः, म्हणजे 5,000 हजार वर्षे युद्ध करून सुद्धा हे महाशक्तिशाली अशा प्रकारचे दानव, असुर हे देवतांना सुद्धा युद्धामध्ये आटोपले नाहीत। तर अशा वेळी काय सांगितलेलं आहे की सर्व देवांच्या जे तेज होतं त्या तेजाच्या अंशात्मक रूपानं या भगवतीचं, आदिमाया, आदिशक्तीचं प्रागट्य झालेलं आहे आणि या भगवतीनं नंतर या महिषासूर, मधुकैटभ, चंडमुंड, शुंभ निशुंभ, रक्तबीज, दुर्गमासूर किंवा असे अनेक नावे आहेत आपल्याला सांगता येतील की या समस्त असुर जातीचा संपूर्ण युद्धामध्ये या भगवतीने विनाश केलेला आहे आणि समस्त राक्षस मारून हे जे जग आहे हे किंवा समस्त सृष्टी समष्टीला जगदंबेनं युद्ध करून सुखी केलेलं आहे। म्हणून सप्तशतीमध्ये पाहायला मिळतं की शक्रादी स्तुती, इंद्रादी देवतांनी देवीवरती पुष्पसंभार वर्षाव केला, तिची स्तुती केली, त्याला शक्रादी स्तुती म्हणतात किंवा या देवी सर्व भूतेषु इत्यादी श्लोकांनी सुद्धा देवीची सर्व देवतांनी स्तुती केलेली सप्तशती ग्रंथामध्ये आपल्याला पाहायला मिळतं। तसंच देवी जे आहे हे सामर्थ्याचं, शक्तीचं उपास्य दैवत आहे। म्हणून महाभारतामध्ये सुद्धा एक प्रसंग आहे की कौरव आणि पांडवाच्या युद्धाच्या दरम्यान धर्मराज युधिष्ठिर भगवंताला विचारतात की आम्हाला युद्धामध्ये या विजय मिळावा म्हणून आम्ही कोणत्या देवतेची उपासना करावी। तर त्या ठिकाणी प्रत्यक्ष भगवंत सुद्धा धर्मराज युधिष्ठिर व पांडवांना सांगतात की आपण आदिमाया, आदिशक्ती भगवतीची उपासना करा, कारण की ती एक दैवत असं आहे की ते सामर्थ्याचं आणि शक्तीचं उपास्य दैवत आहे। म्हणून या प्रसंगाचं वर्णन एकनाथ महाराजांनी सुंदर असं केलेलं आहे। नगरात प्रवेशले पंडुनंदन, तो देखिले दुर्गास्थान, धर्मराज करीस्तवन जगदंबेचे ते धवा। म्हणजे महाभारताच्या युद्धाच्या प्रसंगी सुद्धा आधी सुरुवातीला पांडवांनी सुद्धा जगदंबेची पूजा करून तिचे युद्धामध्ये आपल्याला शक्ती, सामर्थ्य प्राप्त होण्यासाठी, विजय प्राप्त होण्यासाठी आशीर्वाद घेतले होते।
तर अशा प्रकारची जगदंबा आणि नवरात्रीमध्ये या देवीच्या उपासनेचा हा वर्षभरातला सर्वात महत्वाचा 9 दिवसाचा हा पर्वकाळ असतो. समर्थ रामदास स्वामी सुद्धा आरतीमध्ये म्हणतात की ब्रह्मा विष्णू रुद्र आईचे पूजन करीती हो. म्हणजे या नवरात्रीच्या कालखंडामध्ये घटस्थापना करून आपण तर काय सोडा, परंतु ब्रह्मादी ज्या देवता आहेत विष्णू महेश इत्यादी हे सर्वजण सुद्धा घटस्थापना करून माता जगदंबेची सेवा उपासना करत असतात. तर मग आपण सामान्य माणसं आहोत, तर आपण सुद्धा या नवरात्रीच्या कालखंडामध्ये काय बरं करावं. तर आपण या नवरात्रीच्या कालखंडामध्ये आपले कुलाचार व परंपरेनं आलेले जे व्रत नियम उपोषण इत्यादी जे आहे ते आपण तर करत असतो. तसेच या नवरात्रीच्या ठिकाणी आपल्यामध्ये जर काही दुर्गुण असतील, काही वाईट आपल्यामध्ये गुण असतील, तर आपण ते कसे कमी करता येतील, त्याचा त्याग कसा करता येईल याचा विचार करावा आणि त्या संदर्भातला एक संकल्प करावा आणि आपण चांगलं वागण्याचा या नवरात्रीपासून प्रयत्न करावा. हेही आपण एक चांगलं काम करू शकतो. तर आपण या नवरात्रीमध्ये नेमकी उपासना काय करावी, की जी उपासना आपल्याला किचकट वाटू नये किंवा खूप याचे काहीतरी जास्तीचे नियम आहेत, अवघड आहे, अशा पद्धतीचं नको. तर जे की आपण सर्वसमावेशक संकीर्ण म्हणजे प्रत्येकाला ही उपासना अगदी सहज गद्या करता येईल असं काही आहे का, किंवा फार आपल्याला त्यामध्ये काही कष्ट होऊ नयेत, अगदी सहज आपल्याला त्या नवरात्रीच्या ठिकाणी ही देवीची उपासना करता यावी, या संदर्भाने काय आहे याचा विचार आपण या आजच्या व्हिडिओत करत आहोत. तर मंडळी, आबाल वृद्ध स्त्री पुरुष सर्वजण अगदी सहज करू शकतील आणि सोपा आहे. कुठलंही किचकट नियम नाहीत यामध्ये किंवा असं सर्वांना आचरण करण्याचा अत्यंत सोपा एक पर्याय, गुणकारक विशेष म्हणजे आणि शीघ्र फलदायी असा आहे, ज्याचा अनुभव मी स्वतः गेली कित्येक वर्षापासून घेतो आहे आणि मला या पर्यायाचा खूप सुंदर असा अनुभव आलेला आहे. म्हणून तोच माझा जो उपासनेचा पर्याय आहे तो मी आज आपणा सर्वांसोबत शेअर करणार आहे. या संदर्भामध्ये बरेच गुरुजी पुरोहित किंवा मित्रमंडळी जे होते यांनी सतत विचारणा केली होती की गुरुजी, नवरात्रीमध्ये सर्व लोकांना करता येईल सहज असं काही आपल्याकडे उपासना वगैरे आहे का, तर ती असेल तर तुम्ही तो सांगण्याचा प्रयत्न करा. तर माझ्यासमोर तात्काळ एक या उपासनेच्या संदर्भाने एक ग्रंथाचं नाव माझ्यासमोर आलेलं आहे आणि तो ग्रंथ म्हणजे कोणता आहे, तर त्याचं नाव आहे रामबाबा वर्णेकर. या ग्रंथाचे कर्ते आहेत, लेखक आहेत आणि रामबाबा वर्णेकर कृत देवी महात्म्य नावाचा हा ग्रंथ आहे. जसं की आपण ऐकत असतो दुर्गा सप्तशती नावाचा एक संस्कृत ग्रंथ आहे. तो संस्कृत ग्रंथाचा पाठ सप्तशतीचा आपण करत असतो. तर तो करण्यासाठी आपल्याला पाठशाळेत किंवा गुरुच्या घरी जाऊन संथा घ्यावी लागते त्या पूर्ण श्लोकांची. त्यानंतर ते श्लोक सगळे व्यवस्थित घोकावे लागतात आणि ते घोकून सुद्धा त्याचा उच्चार इत्यादी शुद्ध व्हायला पाहिजे. तसेच त्याला बरेच नियम मर्यादा वगैरे असतात. तर हा आपला सगळा समाज जो आहे तो केवळ संस्कृत येत नाहीये किंवा सप्तशतीचा पाठ करता येत नाहीये, म्हणून देवीच्या उपासनेपासून परांगमुख होऊ नये यासाठी रामबाबा वर्णेकर नावाचे एक महात्मा होऊन गेले आणि त्यांनी प्रतिसप्तशती म्हणजे जशी सप्तशती आहे तशाच तशी त्यांनी भगवतीच्या कृपेनं त्यांनी ती भाषांतरित केली आणि त्याचा एक सुंदर असा 16 अध्यायाचा रसाळ ग्रंथ, गोड ग्रंथ ज्याला आपण म्हणूयात, त्यांनी तो निर्माण केला आणि त्या ग्रंथाचं नाव आहे मंडळी देवी महात्म्य किंवा याला प्राकृत किंवा ओवीबद्ध सप्तशती असं पण म्हणतात. तर तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी किंवा धार्मिक पुस्तकाच्या दुकानामध्ये हा ग्रंथ आपल्याला सहज उपलब्ध होऊ शकतो. तर या ग्रंथाच्या पारायणाला काही फार अवघड नियम नाहीत. तुम्ही अर्धा अध्याय संपवून पण उठू शकता. तुम्हाला जितकं तुमची शक्ती आहे तितकं तुम्ही पारायण वाचू शकता. ज्यावेळी तुम्हाला वाटेल त्यावेळी तुम्ही पारायण बंद करू शकता. म्हणजे फार काही याला खाण्यापिण्याचे किंवा बसण्या उठण्याचे कुठल्याही प्रकारचे अवघड असे नियम नाहीत आणि सर्वजण ह्या देवी महात्म्याचं पारायण करू शकतात शास्त्राच्या संमतीनं. तर असा हा सुंदर ग्रंथ आहे आणि या ग्रंथाचं एक वैशिष्ट्य असं आहे की या ग्रंथामध्ये रामबाबा वर्णेकर हे जे लेखक आहेत यांनी देवीच्या स्वरूपाचं, तिनं हाती घेतलेले शस्त्र इत्यादीचं अत्यंत सुंदर रसाळ अशा पद्धतीचं वर्णन केलेलं आहे. तसेच युद्धाचे प्रसंग जे आहेत ते सुद्धा त्यांनी त्यांच्या वाक्यरचनेतून एवढे सुंदर तयार केलेले आहेत
की पोथी वाचत असताना आपल्याला असं कधी कधी वाटतं की आपण पण रणभूमीवर युद्धभूमीवरती आहोत आणि तो सगळा प्रसंग आपल्या डोळ्यासमोरून जात आहे, अशी त्यांच्या त्या लेखणीची ताकद होती रामबाबांच्या. आणि सुंदर ग्रंथ आहे. तर या ग्रंथाचा अजून एक फायदा असा आहे की आपण ज्यावेळी एखादा ग्रंथ वाचतो किंवा त्याचं पारायण करतो, तर तो जर आपल्याला समजला नाही तर ते उगाच आपलं काहीतरी डोक्यावर ओझं ठेवलेलं आहे आणि ते कंप्लीट करून उठायचं असं असतं. परंतु हा देवी महात्म्य ग्रंथ असा आहे की तो वाचत असताना प्रत्येक ओवीचा अर्थ आपल्याला अगदी सहज समजू लागतो आणि ग्रंथाचा आशय काय आहे, पुढे काय होणार आहे याची संगती लागते. आणि ही लागल्यामुळे, याचा आशय कळू लागल्यामुळे काय होतं तर आपल्या ठिकाणी असणारी श्रद्धा व विश्वास तसेच या सर्व कार्यातून निर्माण होणारा जो आनंद आहे ना, तो वृद्धिंगत होण्यास, द्विगुणित होण्यास किंवा वाढीला लागण्यास आपल्याला मदत मिळते. असा सुंदर अशा प्रकारचा हा ग्रंथ आहे. याच्या पारायणाला साधारणपणे 3 तास 3.5 तास वगैरेचा कालखंड लागतो. तर आपण जर सर्व मंडळींनी जर मनावर घेतलं आणि भगवतीने जर कृपा केली तर आपण या नवरात्रीच्या शारदीय महोत्सवामध्ये प्रति दिवशी एक पारायण असे आपण दसऱ्यापर्यंत सर्वजण मिळून आपण रोज मिळून एक असे 10 पारायण आपण या करू शकतो. तर या पारायणाच्या माध्यमातून आपल्याकडनं ही एक खूप मोठी सेवा भगवतीच्या चरणी समर्पित होऊ शकते. आणि तर हे असं सुंदर असं पारायण आहे. तर मी सर्वप्रथम उपासना कोणती करावी तर या संदर्भामध्ये अग्रक्रमानं मी काय सांगेन तर ते देवी महात्म्य आहे, ज्याचा मी स्वतः पण अनुभव घेतलेला आहे. तर आपण सर्वांनी या नवरात्रीमध्ये देवी महात्म्याचं पारायण अगत्यानं आणि श्रद्धेनं करावं. तसेच मित्र हो, हे पारायण केल्यानंतर तुम्ही किती पारायण केले, तसेच तुम्हाला या पारायणातून काय आनंद आला किंवा काय अनुभूती आली किंवा तुम्हाला काय फळ मिळालं का, या संदर्भात याचं जे काही तुम्हाला वर्णन आहे हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. तसेच हा जो व्हिडिओ आहे हे आपले जे काही देवी भक्त आहेत त्यांच्यापर्यंत अधिकाधिक संख्येनं पोचावा यासाठी या व्हिडिओला शेअर करा व लाईक करा. जय श्रीराम.